सिरीज रेझोनन्स आपण काल पाहिलेलं आहे क्वेश्चन आणि आफ्टर सिरीज वी सी पॅरलल रेझोनन्स. एक्सप्लेन पॅरलल रेझोनन्स विथ सर्किट डायग्राम अँड वेवफॉर्म्स असा क्वेश्चन आपल्याला येणार आहे. ठीक आहे. आता सिरीज रेझोनन्स समजला असेल तर तुम्हाला पॅरलल समजणार आहे. जर तुम्ही कालचं लेक्चर पाहिलं असेल तर आजचं लेक्चर समजेल. आता सिरीजमध्ये बघा काय झालं होतं की तुम्हाला फॉर्म्युले माहीत पाहिजेत. एक्स इज इक्वल टू 1/2πfc आणि एक्सएल इज इक्वल टू 2πfl. बरोबर आहे. एक्सी हा फ्रिक्वेन्सीच्या व्यस्त प्रमाणामध्ये बदलतो आणि एक्सेल हा फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणामध्ये बदलतो. ह्या दोन गोष्टी जेव्हा आपल्याला माहीत होतात त्यावेळेला बाकीचं सर्किट समजायला आपल्याला काय होईल, सोपं जाईल. ठीक आहे. आता बघूया आपण. आता पहिला पॉईंट, जसं सिरीजमध्ये आपण फर्स्ट पॉईंट काय दिलं, इंडक्टर, रेजिस्टन्स अँड कॅपॅसिटर आर connected in series with AC voltage, so circuit is called a series circuit. सेम फर्स्ट पॉईंट आपल्याला इथं पण लिहायचं आहे. LMC म्हणा किंवा LCR म्हणा, LCR सर्किट इज कनेक्टेड इन पॅरलल विथ AC व्होल्टेज किंवा विथ इनपुट AC व्होल्टेज. AC व्होल्टेजची ह्या तिन्ही गोष्टी आपण काय केल्या, पॅरलल केल्या. बघा सिरीज सर्किटमध्ये आपल्याला फक्त एकच लूप होतं, त्याच्यामुळं करंट सुद्धा त्याच्यामध्ये काय होता, एकच होता. आता याच्यामध्ये बघा लूप बदललं, हा एक आपल्याला लूप तयार झाला आणि हा एक लूप तयार झाला. जेव्हा तुमच्या सर्किटमधलं मेन करंट आला की आता त्याला इथे दोन ब्रँचेस झाले निर्माण बिकॉज ऑफ लूप चेंज झाले आता इथं. कारण एकच कप्पा नाही राहिलेला, दोन कप्पे तयार झालेले आहेत आपले, त्याला लूप म्हणतो आपण. जेव्हा इथं करंट आला तर करंटला जायला इकडे एक ब्रँच निर्माण झाली, इकडे एक ब्रँच निर्माण झाली. ठीक आहे. आता पण ह्या साईडला इंडक्टर जोडलाय, त्यामुळे इथं नाव दिलं की इकडचा जो करंट आहे, जो आय येणार आहे, तो दोन ब्रँचेसमध्ये डिवाइड झाला. जो इंडक्टरमधून वाहणारा करंट आहे ह्या साईडचा, त्याला आपण नाव दिलेलं आहे IL, इंडक्टिव्ह करंट. आणि जो कॅपॅसिटरच्या साईडचं करंट आहे त्याला नाव दिलेलं असतं कॅपॅसिटिव्ह करंट IC. इकडे नाव दिलेलं आहे आपण IL आणि इकडे नाव दिलेलं आहे आपण IC. ठीक आहे. हे दोन मेन करंट आपण इथं बघतोय. फक्त ब्रँचमध्ये आला म्हणून, नाही तर तुम्हाला असं वाटेल की मग रेजिस्टन्स आहे आणि मग रेजिस्टन्सचा करंट कुठे, हाच करंट येणार इकडे. दोन ब्रँचेसमध्ये करंट गेला आणि दोन ब्रँचेसमध्ये हे आपण काय पाहतोय, करंट पाहतोय. ठीक आहे. बघा मेन करंट आला, त्याचे दोन करंट निर्माण झाले बिकॉज ऑफ लूप. इंडक्टरच्या साईडचा जो करंट आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे IL, इंडक्टिव्ह करंट. आणि कॅपॅसिटरचा जो करंट आहे त्याला नाव दिलेलं आहे आपण IC. हे सर्किट विषयीची माहिती झाली. हे सगळं पॅरलल आपण कशाला जोडलेलं आहे, AC ला. दोन्ही टोकं बघा एकमेकाला जोडलेली आहेत म्हणून आपण याला पॅरलल म्हणतो. फर्स्ट पॉईंट तोच आहे. इंडक्टर, कॅपॅसिटर, रेजिस्टर आर कनेक्टेड इन पॅरलल विथ इनपुट AC व्होल्टेज. जसं तिकडे सिरीजचा पॉईंट होता तसा सेम इकडे आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट पॉईंट तोच लिहायचा आहे. आता सेम जसं आपण तिथं पाहिलं की बिलो FR आपल्याला का मॅक्झिमम मिळत नाही, अबो FR आपल्याला का मॅक्झिमम मिळत नाही आणि फक्त FRलाच का आपल्याला मॅक्झिमम मिळतं, हे तिन्ही क्वेश्चन आता आपल्याला इथेही पाहिजेत. ठीक आहे. सिरीजमध्ये पण आपण पाहिलेलं आहे ह्या फिगरमध्ये की फक्त FRलाच इथं काय मिळतं आपल्याला, तिथं आय मॅक्झिमम. सिरीज सर्किटमध्ये आपल्याला आय मॅक्झिमम मिळेल आणि पॅरलल सर्किटमध्ये आपल्याला झेड म्हणजे इम्पिडन्स तुम्हाला मॅक्झिमम मिळतो ॲट FR. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला तुम्हाला इम्पिडन्स मॅक्झिमम मिळणार आहे. मग इथंच का मॅक्झिमम मिळणार आहे आपल्याला, ह्या साईडला म्हणजे लोअर फ्रिक्वेन्सी देन FR किंवा बिलो FR. FR पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीला का नाही मिळणार किंवा FR पेक्षा जास्त किंवा हायर फ्रिक्वेन्सीला आपल्याला का नाही मिळणार, हे तीन क्वेश्चनचे आन्सर म्हणजे आपल्याला सर्किटचं एक्सप्लेनेशन आहे, सिरीजमध्ये पण आणि पॅरललमध्ये पण. आणि त्याला आवश्यकता आहे की हे दोन फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजेत. ह्या दोन फॉर्म्युल्यानुसार XC आणि XL कसे बदलतात हे आपल्याला माहीत झालं की आपल्याला पाठांतर करण्याची इथं आवश्यकता पडणार नाही. दोन्हीकडेही पहिले पॉईंट आपण काय लिहितो की कनेक्शन. सिरीजमध्ये जोडले म्हणून सिरीज सर्किट, पॅरललमध्ये जोडले म्हणून पॅरलल सर्किट. ठीक आहे. त्याच्यानंतर परत लोअर फ्रिक्वेन्सीला हायर का मिळत नाही, त्याच्यानंतर FR पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीला का मिळत नाही आणि ॲट FR आपल्याला का मिळतं, ह्या तीन क्वेश्चनचे आपण आन्सर लिहितो. आणि लास्टला त्याला एक स्पेशल नाव दिलं आपण तिथे सिरीजला, ॲक्सेप्टर म्हणतो. ह्याला बँड स्टॉप फिल्टर म्हणतात, हे आपण लास्टला पाहू. ठीक आहे. असे थोडेसे पॉईंट आहेत जे एक कळाले की तुम्हाला दुसऱ्या लगेचच कळेल. मग आता बिलो FR फ्रिक्वेन्सी जेव्हा आपण बघूया, ॲट FR आता आपल्याला झेड म्हणजे तुमचा इम्पिडन्स मॅक्झिमम ज्यावेळेला असेल. इम्पिडन्स हा रेजिस्टन्स आहे, सगळ्याचा मिळून जो रेजिस्टन्स तयार होतो XC, XL आणि R, ह्या तिन्हीचा मिळून जो रेजिस्टन्स तयार होतो त्याला आपण इम्पिडन्स म्हणतो. आणि रेजिस्टन्स आणि करंट एकमेकाच्या उलट असतात हे पण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. अपोजिट असतील. जर झेड तुम्हाला मॅक्झिमम मिळत असेल ॲट FR तर तुम्हाला करंट किती असेल त्यावेळेला, FRच्या फ्रिक्वेन्सीला करंट फार मिनिमम असणार आहे. ठीक आहे. हे समजणं महत्त्वाचं आहे.
आता याच्यामध्ये बघा, जेव्हा फ्रिक्वेन्सी ह्या एफ आर पेक्षा कमी आहे म्हणजे लो आहे, लो फ्रिक्वेन्सी आहे, लो एफ आर किंवा बिलो एफ आर म्हणा, फ्रिक्वेन्सी कशा आहेत आपल्या आता कमी आहे, एफ आर पेक्षा कमी आहे. जर तुमची फ्रिक्वेन्सी कमी आहे, आपण असं ह्या पद्धतीने कालच्यासारखं पाहूया, फ्रिक्वेन्सी कमी असेल तर व्यस्त प्रमाणामध्ये बदलेल एक्सी. व्यस्त म्हणजे त्याच्या उलटा असतो तो. फ्रिक्वेन्सी कमी असेल तर एक्सी आपला काय असणार आहे, हाय असणार आहे. एक्सी वाढला आणि एक्सेल असतो तो समप्रमाणामध्ये असतो. जशी फ्रिक्वेन्सी तसा एक्सेल आणि उलटा असतो तो एक्सी. आता याच्यामध्ये बघा, थोडा अलीकडे घेऊ, फ्रिक्वेन्सी कमी, एक्सी काय झाला तुमचा वाढला आणि एक्सेल काय झाला तुमचा कमी झाला बिकॉज ऑफ फॉर्म्युला. ठीक आहे. आपण जसं त्याच्यामध्ये बघितलं होतं की हायर कोण आहे. आता याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला, याच्या पुढे जाऊन आता आपल्याला करंट पाहिजे, कुठला करंट वाढेल आणि कुठला करंट कमी होईल. ठीक आहे. आता बघा, जर एक्सी वाढत असेल, एक्सी वाढलाय, एक्सी हा रेजिस्टन्स आहे आणि एक्सी वाढत असेल तर आय सी काय होईल इथं कमी होईल. एक्सी वाढत असेल तर आय सी तुमचा काय होणार आहे इथं कमी होणार आहे. आणि एक्सेल कमी होत असेल तर आय एल काय होईल इथं वाढेल. म्हणजे आता इथं वाढणार पार्ट, करंट कुठला वाढतोय आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय बघत होतो, आपल्याला करंट मॅक्झिमम मिळत होता ऍट एफ आर. मग बिलो फ्रिक्वेन्सीला जर करंट मॅक्झिमम मिळत नाही, त्याचं कारण असं असतं की रेजिस्टन्सचं प्रमाण तिथं वाढलेलं असतं. आता आपल्याला झेड पाहिजे मॅक्झिमम, मग तो कमी फ्रिक्वेन्सीला जर इम्पिडन्स आपल्याला मॅक्झिमम मिळत नाही, त्याचं कारण असं आहे की तिथं कुठला तरी करंट वाढला असणार आहे. ठीक आहे. मग बिलो फ्रिक्वेन्सीला कुठला करंट वाढेल आणि हायर फ्रिक्वेन्सीला कुठला करंट वाढेल हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. मग करंट कधी वाढेल, जेव्हा तिथलं रिॲक्टन्स काय असणार आहे कमी असणार आहे. सेम तीच प्रोसिजर पाहिली आपण. फ्रिक्वेन्सी कमी असेल तर एक्सी वाढला फॉर्म्युल्यानुसार, एक्सेल कमी झाला आणि जो कमी होतोय त्याला फोकस करायचा, कारण करंट कुठला वाढतोय आपण पाहतोय. त्याच्यामध्ये कसं होतं की डायरेक्टच आपण जो वाढतोय तो लिहित होतो सिरीजमध्ये. आता आपल्याला करंट पाहायचं असल्यामुळे कमी कोण झाले पाहिजे, दोन्हीचंही लिहू शकता तुम्ही. एक सी वाढला म्हणून आय सी तुमचं कमी झालं, एकमेकाच्या अपोजिट पार्ट आले. एक्सेलचं प्रमाण सेम फ्रिक्वेन्सी सारखं असतं, म्हणजे जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर एक्सेल पण काय असतो कमी असतो. आणि एक्सेल कमी आहे, हा ज्या रिएक्टन्स आहे इंडक्टरचा तो कमी आहे म्हटलं की तिथला करंट काय होईल वाढेल. रिॲक्टन्स कमी झाला की त्याच्या अपोजिट पार्ट काय होणार ऑटोमॅटिकली वाढणार आहे. म्हणजेच बिलो फ्रिक्वेन्सीला तुमचा एक्सेल जो असतो तो कमी असतो. एक्सेल कमी आहे म्हणून आय एल काय होईल आपला वाढेल. म्हणजे एफ आर पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीला आपल्याला इम्पिडन्स मॅक्झिमम मिळत नाहीये. का मिळत नाहीये, कारण तिथं आय एल वाढलेला असतो, इंडक्टिव्ह करंट. इंडक्टिव्ह करंटचं प्रमाण तिथं वाढलेलं असतं आणि करंट आणि इम्पिडन्स अपोजिट आहेत. लोअर फ्रिक्वेन्सीला इंडक्टिव्ह करंट वाढतो बिकॉज ऑफ फॉर्म्युला. इंडक्टिव्ह करंट वाढल्यामुळं आपल्याला झेड काय मिळेल तिथं मॅक्झिमम मिळू शकत नाही. आता सेम याच्या उलट हायर फ्रिक्वेन्सीला काय मिळेल पाहूया. फ्रिक्वेन्सी वाढली, एक्सी कसा बदलतो, फ्रिक्वेन्सी वाढली की एक्सी त्याच्या उलटा होतो, कमी झाला. एक्सेल काय झाला सेम असतो, जसं फ्रिक्वेन्सी तसं एक्सेल. ठीक आहे. सेम फॉर्म्युलानुसार पाहतोय आपण. वरचं खोडतोय आता बघा, फ्रिक्वेन्सी वाढली, एक्सी काय झाला कमी झाला, एक्सेल काय झाला वाढला. फ्रिक्वेन्सी सारखा एक्सेल आणि फ्रिक्वेन्सीच्या उलटा एक्सी. ठीक आहे. आता त्याच्यात तिथले करंट पाहिजेत आपल्याला की जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढते, एक्सी कमी होत असेल तर आय सी काय होईल आता वाढेल. एक्सेल वाढत असेल तर आय एल काय होईल आपलं कमी होईल. म्हणजे आता करंट कुठला वाढला आय सी. कॅपॅसिटी करंट वाढतो जेव्हा फ्रिक्वेन्सी काय असते आपली जास्त असते. म्हणजे एफ आर पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीला आय सी हा करंट वाढतो, कॅपॅसिटी करंट. आय सी हा करंट वाढला, करंट वाढलाय म्हटलं की त्याच्या अपोजिट पार्ट इम्पिडन्स जो असतो तो काय होणार कमी होणार. म्हणजे बिलो फ्रिक्वेन्सीला आपल्याला आय एल वाढलेला असतो, करंट आहे, करंट वाढल्यामुळे इथं तुम्हाला झेड मॅक्झिमम मिळू शकत नाही. एफ आर पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीला आय सी वाढतो, कॅपॅसिटिव्ह करंट, आणि त्यामुळे इथंही आपल्याला काय होणार आहे की इम्पिडन्स मॅक्झिमम मिळू शकत नाही. मग आता राहिलं फक्त ऍट एफ आरच फक्त आपल्याला झेड काय होणार आहे मॅक्झिमम मिळेल. सेम जसं त्याच्यामध्ये आपण पाहिलं काय होईल ऍट एफ आर, आय एल आणि आय सी इक्वल अँड अपोजिट येतात, 180 डिग्री आउट ऑफ फेज येतात दोन करंट ज्यावेळेला एफ आर असेल आणि दोन्ही कॅन्सल होतात. करंट तुमचा जर तिथं झिरो होत असेल,
करंट टोटली झिरो झालं आपलं, तर झेड तिथं काय मिळणार आपल्याला, मॅक्झिमम मिळेल. ॲट एफ आर काय होईल, आय एल आणि आय सी दोन्हीही करंट 180 डिग्री आउट ऑफ फेज येतात. 180 डिग्री आउट ऑफ फेज आली की दोन्ही कॅन्सल होतात. करंट कॅन्सल झाला इथं फक्त ॲट एफ आर. एफ आरला जेव्हा तुमचं करंट कॅन्सल झाला सर्किटमधला, करंटच्या ऑपोजिट पार्ट आहे तुमचा इम्पिडन्स. करंट कॅन्सल झाला की तुम्हाला तिथंच काय मिळेल, इम्पिडन्स काय होईल, मॅक्झिमम मिळेल. समजते का? एफ आर पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीला झेड मॅक्झिमम मिळत नाहीये कारण आय एल वाढलेला आहे. एफ आर पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीला आपल्याला झेड मॅक्झिमम मिळत नाहीये बिकॉज ऑफ हायर आय सी. ॲट एफ आर काय होते की हे दोन्ही करंट काय होतात, कॅन्सल होत आहेत. 180 डिग्री आउट ऑफ फेज येतात, दोन्हीही कॅन्सल होत आहेत. सर्किटमधला करंटच कॅन्सल झाला तर इम्पिडन्स तिथे काय मिळेल आपल्याला, मॅक्झिमम मिळेल. म्हणजे एफ आरला आपल्याला झेड मॅक्झिमम मिळेल आणि करंट तिथं काय असणार आहे, फार कमी, निग्लिजिबल करंट आपल्याला तिथं मिळेल, मिनिमम. ठीक आहे, हा दोन सर्किटमधला फरक. आता त्याच्यामध्ये बघा की त्याच्यामध्ये तुम्हाला आय मॅक्झिमम मिळेल, याच्यामध्ये तुम्हाला झेड मॅक्झिमम मिळेल. ठीक आहे, म्हणजे डिफरन्ससाठी पण हे आपल्याला पॉईंट झाले. सिरीज सर्किट, पॅरलल सर्किट, ॲक्सेप्टर, बँड स्टॉप फिल्टर, करंट मॅक्झिमम, झेड मॅक्झिमम. त्याच्यामध्ये मिनिमम कोण असेल तर झेड आणि याच्यामध्ये मिनिमम कोण असेल तर करंट. हे थोडेसे पॉईंट आहेत जे आपल्याला पुढच्या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला पाहिजे. लास्ट क्वेश्चन ह्या चॅप्टरचं की कम्पॅरिझन आहे, सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स. ठीक आहे, कम्पेअर सिरीज रेझोनन्स अँड पॅरलल रेझोनन्स. जसं आपण आधी पाहिलेलं आहे, आता पण सांगितलेलं आहे की फर्स्ट पॉईंट तुमच्या मनाने लिहा तुम्ही. जरी इथं दिसत असले असे तरी आपण मनाने लिहू शकतो. तुम्ही आर पण लिहू शकता याच्यामध्ये. एल सी आर कनेक्टेड इन पॅरलल विथ एसी व्होल्टेज, एल सी आर कनेक्टेड इन पॅरलल विथ एसी व्होल्टेज, असे पॉईंट लिहिले तरी सुद्धा चालतील. सिरीजमध्ये जोडलेले असतात, पॅरलमध्ये जोडलेले असतात. फर्स्ट पॉईंट. आता सेकंड बघा, ॲट रेझोनन्स करंट इज मॅक्झिमम. ॲट रेझोनन्स म्हणजे ॲट एफ आरला आपल्याला काय मिळेल, करंट मॅक्झिमम मिळतो. तोच करंट ॲट रेझोनन्सला याच्यामध्ये मात्र काय असतो, कमी असतो. याच्यामध्ये झेड काय असतो, रेझोनन्सला कमी असतो कारण करंट मॅक्झिमम आहे, झेड मिनिमम मिळेल. हा एकत्र पॉईंट केला तरी चालतो, फक्त आपण काय केलं इथं सेपरेट मिळेल. करंट मॅक्झिमम, झेड मिनिमम. याच्यामध्ये झेड करंट मिनिमम, झेड मॅक्झिमम. ठीक आहे, सेम पॉईंट आहे. लक्षात येईल तुमच्या की काय मॅक्झिमम मिळेल की काय कमी होतं. याच्यामध्ये जर करंट मॅक्झिमम मिळत असेल तर झेड तुम्हाला काय होणार आहे, कमी मिळणार आहे. याच्यामध्ये जर झेड मॅक्झिमम मिळत असेल तर करंट काय असेल आपला, मिनिमम असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बँड पास फिल्टर किंवा ॲक्सेप्टर असं म्हणतात. याला बँड स्टॉप फिल्टर किंवा रिजेक्टर असं म्हणतात. आता बँड पास फिल्टर, बँड म्हणजे फ्रिक्वेन्सीचा पट्टा, त्याला आपण बँड असं म्हणतो. एकटा एफ आर पास नाही होत तर एका एफ आर सोबत त्याच्या साईडच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतील, अगदी पॉईंटचा फरक असणाऱ्या, त्याही फ्रिक्वेन्सी तो पास करतो. ठीक आहे, बँडमध्ये म्हणजे एकापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी तो काय करतो, सेंड करू शकतो किंवा पास करू शकतो. ॲक्सेप्ट करतोय तो एफ आर पेक्षा त्याच्या शेजारच्याही फ्रिक्वेन्सी तो ॲक्सेप्ट करतो, म्हणून त्याला बँड पास फिल्टर किंवा ॲक्सेप्टर असं म्हटलं जातं. हा मात्र फक्त एफ आरच पास करतो आणि बाकीच्या फ्रिक्वेन्सी तो रिजेक्ट करतो. त्याच्या ज्या शेजारच्या पॉईंटमध्ये जरी असल्या तरी तो रिजेक्ट करतो, म्हणून त्याला बँड स्टॉप फिल्टर, कारण बँडच होऊ शकत नाही एकच फ्रिक्वेन्सी पास केल्यामुळं. एकापेक्षा अनेक फ्रिक्वेन्सी जेव्हा आपण पास करतो तेव्हा तो बँड तयार झाला. फ्रिक्वेन्सीच्या पट्ट्याला बँड असं म्हणतात. पण याच्यामध्ये आता एकच फ्रिक्वेन्सी जाणार असल्यामुळं शेजारच्या फ्रिक्वेन्सी तो स्वीकारत नाही, रिजेक्ट करतो, म्हणून त्याला बँड स्टॉप फिल्टर किंवा रिजेक्टर असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता मी इथं फक्त हा शॉर्ट पॉईंट लिहिला आहे, तर तुम्ही लिहिताना फुल लिहा. ठीक आहे, सिरीज पॅरलल कोण मॅक्झिमम कोण मिनिमम मिळतं, ॲक्सेप्टर म्हणतात, रिजेक्टर म्हणतात. तर इथं आपला एसी सर्किट हा चॅप्टर आपला काय झालेला आहे, संपलेला आहे. तर जे काही 4-5 क्वेश्चन्स आहेत त्याची मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर टाकेन किंवा होल चॅप्टरचं पण टाकेन. आपल्याला ऑलरेडी आधी आपण नोट्स लिहिलेल्या आहेत, फक्त आत्ता जे आपण शिकवले इम्पिडन्सपासून मला वाटतं, तर इम्पिडन्सपासूनचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला नोट्स पाठवते, त्या लिहून ठेवा आणि आपल्याला क्वेश्चन सगळे रेफर करायचे सगळे. त्याचे जे ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स किंवा काय क्वेश्चन्स आहेत ते मी टाकते, त्याच्यात काय अडचणी आली तरी विचारा. ठीक आहे, काही मुलांची एक्झाम आपली राहिलेली आहे 25 मार्क्सची, तर ते आपल्याला कशी घेता येईल आपण बघूया लवकरात लवकर. तर आपल्याला अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे आणि ज्या तुम्ही 5 मार्काच्या आपण टेस्ट सोडवतोय तेही सोडवायचे आहेत, कारण आपण ते सगळे मार्क आपण इंटरनल मार्क म्हणून पकडणार आहे. जे मुलं सोडवणार नाहीत आपण रेकॉर्ड करतोय ते मार्क सगळे. तुम्ही जर सोडवलं नाही तर तुमचे मार्क कुठंही काउंट केले जाणार नाहीत. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचे.